नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांच्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचं विभागामार्फत दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या विभागामार्फत एक नवीन महत्त्वाचं असं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे परिपत्रक असून एक दिलासादायक आणि चांगली अपडेट बातमी या परिपत्रका माध्यमातून विभागाने दिली आहे. दिव्यांग बांधवांसाठी ही चांगली अपडेट आहे. डिटेलमध्ये जाणून घेऊयात की नक्की काय अपडेट आलेली आहे. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत या आधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी हा महत्त्वपूर्ण असं परिपत्रक जे आहे, यामध्ये प्रेस नोट जारी करण्यात आला आहे विभागामार्फत. दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिव्यांग सक्षमीकरण या विभागाने 9 जून 2026 रोजी नवीन प्रेस नोट जाहीर केली असून विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप UDID कार्ड उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांसाठी स्वावलंबन पोर्टलवरील एनरोलमेंट नंबर जो आहे, सॅस म्हणजेच स्पेशल असिस्टंट स्कीम पोर्टलवर अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहे. पूर्वी ही मुदत जी आहे, आता पाहू शकता पोर्टलसुद्धा बंद आहे 15 जूनपर्यंत. तर याची अंतिम मुदत होती 15 जून 2026. मात्र महा-DBT पोर्टलवरची DBT पोर्टल 2.0 मध्ये रूपांतरण सुरू असल्यामुळे 1 जून ते 15 जून या दरम्यान पोर्टल काही काळासाठी बंद राहणार आहे. म्हणजे 15 तारखेपर्यंत बंद आहे आणि त्यामुळे अनेक लाभार्थी वेळेत नोमेंट नंबर जो आहे हे अपडेट करू शकत नाही आहेत, करू शकले नाही आहेत. कारण 15 तारखेपर्यंत वेबसाईट बंद आहे. आता ही अडचण लक्षात घेऊन दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉक्टर माणिक कुरसल यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सॅस पोर्टलवर अनॉर्मेंट नंबर जो आहे अपडेट करण्यासाठी ॲप्लिकेशन नंबर अपडेट करण्याची अंतिम मुदत ही पुढे 1 महिन्याने पुढे वाढवून 15 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांनो, जर तुम्ही विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे UDID कार्ड नसेल, तर स्वावलंबन पोर्टलवर केलेल्या नोंदणीचा अनॉर्मेंट नंबर किंवा टोकन नंबर सॅस पोर्टलवर अपडेट करणं आवश्यक आहे. आणि हे जर अपडेट नाही केलं तर पुढची जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यानंतरचे हप्ते जे आहे पेन्शन, आर्थिक सहाय्य तुमचे बंद होऊ शकते. यासाठी अडचण निर्माण होऊ शकते आणि यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता एकदा का वेबसाईट पोर्टल सुरू झाली की लगेचच हे अपडेट करून घ्या. कशी करायची? तर सर्वप्रथम स्वावलंबन पोर्टलवरील तुमचा अलॉटमेंट नंबर जो आहे, ॲप्लिकेशन नंबर अर्ज केल्यानंतरचा हा तुमच्याकडे ठेवा, घेऊन ठेवा, तपासा. नंतर सुरक्षित ठेवून सॅस पोर्टलवर तो अपडेट करा. तर तांत्रिक अडचण आली तर आपल्या तहसील कार्यालयाशी किंवा नायब तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा. लक्षात ठेवा, अंतिम मुदत ही 15 जुलै 2026 आहे. म्हणून सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी अगोदरच 1 महिना वाढवलेली आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही माहिती इतर लाभार्थी जे काही यामध्ये नवीन लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही, त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची जी प्रक्रिया आहे ही केली जाईल. तर अशा पद्धतीने 1 महिन्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर पोर्टल जे आहे 15 जूनपासून 15 किंवा 16 जूनपासून सुरळीत पुन्हा एकदा सुरू होईल आणि त्यानंतरनं रखडलेले जे लाभार्थी आहेत पेन्शनपासून मे असेल, जून असेल, तर या लाभार्थ्यांचे पैसे जे आहे हे जमा व्हायला सुरुवात होतील. या संदर्भात तुमच्याकडे सगळ्या ज्या अपडेट आहे पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.